श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय का पठण करावा. तर 14वा अध्याय का पठण करावा, तर आपल्यावर आलेल्या संकटांचं म्हणजे आपल्यावर खूप संकट आलेलं आहे आणि तो निवारण होत नाहीये. चहूबाजूने आपण पसरलेलो आहे, कोर्ट कचेरीमध्ये किंवा काहीही कारण असू द्या. तर 14वा अध्याय जर तुम्ही पठण केला तर तुमचे जे सगळे प्रश्न आहे ते पूर्णपणे नाशी होतील. आणि 18वा अध्याय का पठण करावा, तर आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी टिकत नाही, आपण खूप गरीब आहोत, आपल्या घरामध्ये पैशांची चंचल नेहमी भासते. तर त्या माणसांनी, त्या लोकांनी, त्या महिलांनी दर गुरुवारच्या दिवशी 18वा अध्यायाचं पठण करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. 2-3 गुरुवार केले तरी तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईलच. आणि गुरुची सेवा खूप करा. बघा तुम्हाला म्हणजे ज्या लोकांवर गुरुची सेवा असते, आशीर्वाद असतो, त्यांना कशाचीच कमतरता राहत नाही. तर आणि दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघा. त्याचं सांगणार आहे की गुरु कसा खराब होतो आणि त्याचा त्रास काय आहे.